साताऱ्यातील आरटीओ कार्यालयाची धक्कादायक अवस्था झाली असून जप्त वाहनांचे ढिगारे, गंजलेल्या गाड्या, कचऱ्याचं साम्राज्य आणि प्रचंड दुर्गंधी अशी काही इथली परिस्थिती आहे। आरटीओ आहे की भंगार वाहनांचा परिसर असा प्रश्न पडावा असं सगळं इथलं चित्र आता दिसतंय। सातारकर नागरिक त्यामुळे त्रस्त झाले तर प्रशासन मात्र या सगळ्याकडे डोळेझाक करत असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे। सविस्तर पाहूयात। सातारा आरटीओ झालंय भंगार वाहनांचं गॅरेज। जप्त वाहनं, गंजलेल्या गाड्या, कचऱ्याचं साम्राज्य, दुर्गंधी आणि प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरिक त्रस्त। सातारा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय कायद्यानुसार जप्त वाहने ठेवण्याचं ठिकाण, पण आता हे संपूर्ण परिसर भंगाराच्या ढिगाऱ्यातच रूपांतरित झालंय। आरटीओ कार्यालयाच्या आवारात दुचाकी, कार, बस, रिक्षा, ट्रक, जीप अशी विविध प्रकारची शेकडो वाहनं वर्षानुवर्षे पडू नये। कायदेशीर प्रक्रिया महिनोमहिने चालत असल्यानं या वाहनांवर गंज चढलाय। काही वाहनांचे टायर पंक्चर, काचा फुटलेल्या, तर काही वाहनातून गंजाचे तुकडे गळतायत। वर्षानुवर्ष पडलेल्या या भंगार गाड्यांवर साताऱ्यातल्या आरटीओ विभागाचं दुर्लक्ष असल्यामुळे या परिसरातील कचऱ्याची ढिगारे, दुर्गंधी आणि त्याचबरोबर रोगराई पसरण्याची वस्तुस्थिती त्या परिसरात निर्माण झालेली आहे। एकंदर सातारा आरटीओ विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बंद असलेल्या भंगार झालेल्या गाड्यांकडे आता लक्ष द्यायला तयार नाहीयेत। त्यामुळे या परिसरात अनेक वाहन आपल्या पासिंगसाठी येत असतात, त्यांना आता अडचणीचा अनेक सामना करावा लागत आहे। वाहन मालकांनी आपापले वाहनांचे दंड भरून वाहने लवकरात लवकर सोडून घ्यावीत, अन्यथा MLRC प्रक्रियेप्रमाणे त्यामध्ये त्यांची जप्तीची कारवाई तर झालेलीच आहे, परंतु पुढे जाहीर लिलावाची कार्यवाही सुरू केलेली आहे। तर ती अंतिम टप्प्यात आहे। त्यापूर्वी ज्या वाहन मालकांना आपली वाहने टॅक्स दंड भरून सोडवायची असेल त्यांनी सोडून घेण्यात यावी। गाड्या इतक्या सडल्यात की या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली। कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे माशा आणि डास वाढले। महिलांना, कर्मचाऱ्यांना आणि येणाऱ्या नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागतोय। याहून गंभीर म्हणजे या भंगार वाहनांच्या आडोशाला अवैध धंदे सुरू असल्याची स्थानिकांकडून तक्रार होतीये। सुट्टीच्या दिवशी आणि संध्याकाळच्या वेळी काही जण इथे संशयास्पद हालचाली करतात आणि सुरक्षा रक्षक मात्र नावालाच आहे। त्यामुळे या परिवहन कार्यालयाची सुरक्षा अक्षरशः राम भरोसे असल्याचं दिसतंय। आरटीओ परिसरानं व्यापलेली जागा इतकी मोठी आहे की येणाऱ्या नागरिकांना स्वतःची वाहनं उभी करायलाही जागा मिळत नाही। शिवाय बाहेर वाहनं उभं केल्यास वाहतूक पोलिसांची टोईंग कार वाहन थेट उचलून नेते। दंड भरण्याचा आणि वाहन मोकळं करण्याचा भुर्दंड नागरिकांना नाहक सहन करावा लागतो। त्या गाड्यांचं जे वस्तू असतील ते मालक येत नाहीत म्हणून चोरीला जात आहेत। इथलेच पार्ट काढायचे आणि बाहेर जाऊन विकायचे, ही परिस्थिती आज इथं आरटीओ ऑफिसमध्ये आपल्याला दिसत आहे। तरी लवकर जे प्रशासकीय अधिकारी आहेत खडसे, त्यांच्याकडे हा निलावाचा प्रस्ताव आहेत, पण त्यांना क्रिकेट खेळण्यातून वेळच मिळत नाही, कारण ते ऑफिसमध्ये गेले तर कधी उपस्थितच नसतात। त्यामुळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून या आरटीओ ऑफिसचा पोलखोल लवकरच करावा अशी मी तुम्हाला एक सातारकर म्हणून मी विनंती करतो। आरटीओ परिसराच्या या अवस्थेमुळे साताऱ्यात संतापाचं वातावरण। या वाहनांचा ढिगारा कधी हटणार? दुर्गंधी, अवैध धंदे आणि गोंधळ कधी थांबणार? स्थानिक नागरिकांनी हा सरळ सवाल केलाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ दखल घेण्याची, परिसर स्वच्छ करण्याची आणि जप्त वाहनांच्या व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी देखील केली। याबाबत आता प्रादेशिक वाहन विभागातील वरिष्ठ अधिकारी नेमका काय निर्णय घेतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहील। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।